सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। ओम मोर्या मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर आपण द्वारका नगरीमध्ये आलेलो आहोत। आपण द्वारकाधीशाच्या बरोबर आहोत आणि जणू काही आपण या कृष्णधाम यात्रेमध्ये हा संकल्प केलेला आहे की कृष्ण आता आमचा सांगाती आहे, कृष्ण आमच्या बरोबर संगतीमध्ये आहे आणि आमचं आयुष्य पुढचं संपूर्ण आयुष्य आम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये व्यतीत करणार आहोत। आणि मग ते व्यतीत करत असताना तो कृष्ण आम्हाला समजला पाहिजे, त्याच्या आयुष्यामधला प्रत्येक बारकावा आम्हाला कळला पाहिजे। द्वारकाधीश झाल्यानंतर सुद्धा त्याचं आयुष्य कसं होतं ते आम्हाला कळायला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला? आणि आपण या सगळ्या प्रसंगातून जात असताना त्याच्या लग्नाचं वर्णन आणि संपूर्ण ती द्वारका नगरी, आता तेच ते रहिवासी आहेत की ज्यांना तो गोकुळामधनं घेऊन आलाय, तेच रहिवासी आहेत की ज्यांनी पूर्णपणे मथुरेमधनं तो घेऊन आलाय आणि त्या सगळ्यांना एकवटवून त्या ठिकाणी द्वारका नगरी बसवलेली आहे। तिथे वेगवेगळ्या प्रकारे व्यवसाय व्यापार करण्याकरता लोक येत आहेत, त्यांची राहायची व्यवस्था आहे आणि नगरीमध्ये रोज नव्याने कोणीतरी येत आहे, कारण या नगरीमध्ये राहण्याला प्रत्येकाला आवडतं आहे। या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सिद्ध आहेत, ते परमेश्वर आहेत, ते परमात्मा आहेत आणि ते द्वारकाधीश आहेत। आम्ही त्यांच्या नगरीमध्ये राहतो, परंतु या नगरीमध्ये राहत असताना सुद्धा तुम्हाला काय वाटतं? भगवान श्रीकृष्णांचं जीवन इतकं आनंदात चाललं होतं, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच दुःख नव्हतं। तर सुख आणि दुःख या फक्त कल्पना आहेत। हे सांगणाऱ्या कृष्णाच्या आयुष्यामध्ये आम्ही ज्यावेळेला द्वारकेमध्ये उभे राहून डोकवतो, ज्यावेळेला द्वारकेचे आम्ही निवासी बनतो, त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की अरे 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 त्या भगवान श्रीकृष्ण परमाच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे। आज आम्हाला तो जाणून घेण्याची एवढी इच्छा आहे, परंतु त्यावेळेला राहणाऱ्या लोकांना, त्याच्याबरोबर त्यांनी बसवलेल्या नगरीमध्ये तो घेऊन आलेल्या लोकांना तो किती समजला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आज अशी गंमत झालेली आहे की द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक गृहस्थ राहतो, जो सूर्याचा पूर्णपणे उपासक आहे आणि सूर्याची साधना करत असताना सूर्याने सत्राजिताला पूर्णपणे सुमंतक मणी दिलेला आहे की माझी आठवण म्हणून तू हा मणी ठेव। आणि तो सुमंतक मणी इतका तेजवान आहे की तो सत्राजिताच्या गळ्यामध्ये शोभून दिसतो आणि सत्राजिताच्या गळ्यामध्ये तो असल्यानंतर त्याची शोभा वाढते आणि सगळेजण सत्राजिताकडे बघत बसतात। त्या सुमंतक मणीचा प्रत्येकाला हेवा वाटतो, प्रत्येकाला तो सुमंतक मणी बघून अशी लालसा निर्माण होते की हे खरं रत्न आहे आणि हे रत्न आपल्याकडे असावं। आज सत्राजित आपल्या घरी कुठेतरी साधनेमध्ये असताना, उपासनेमध्ये असताना त्यांनी गळ्यातला सुमंतक मणी काढून ठेवलाय आणि त्याच्या भावानेच तो स्वतःच्या गळ्यामध्ये परिधान केलाय आणि गळ्यामध्ये परिधान करून तो बाहेर निघून जातो आणि बाहेर निघून गेल्यानंतर द्वारकेमध्ये तो फिरत असताना द्वारकेच्या बाहेर येतो आणि द्वारकेमध्ये बाहेर आलेल्या असताना तिथे अरण्य त्याला दिसतं आणि त्या अरण्यामध्ये काहीतरी शोधण्याकरता किंवा काहीतरी चाहूल लागते म्हणून तो त्या अरण्यामध्ये प्रवेश करतो। पुढची गोष्ट अशी होते की त्या ठिकाणी सत्राजिताच्या भावाचं फक्त प्रेत मिळतं आणि ज्यावेळेला प्रेत मिळतं त्यावेळेला त्याच्या गळ्यामध्ये तो सुमंतक मणी नसतो। आता सुमंतक मणी नाही म्हणून सत्राजित त्या ठिकाणी स्वतःचा भाऊ गेलाय, तो भाऊ गेल्याने पूर्णपणे दुःखी झालेला आहे, परंतु तो सुमंतक मणी आपला चोरीला गेला म्हणून तो जास्त त्या ठिकाणी व्यतीत झालेला आहे। आता प्रत्येकाला हे कळलेलं आहे की सुमंतक मणी हा त्याच्या भावानेच गळ्यात घातला होता आणि भावाने गळ्यात घालून तो त्या द्वारकेच्या बाहेर गेलेला होता। द्वारकेच्या बाहेर गेला तेव्हा सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये तो मणी होता। हा मणी घालून त्यांनी त्या द्वारकेच्या बाहेर जावंच का, हा सर्वात पहिले प्रश्न असताना सुद्धा आज प्रत्येकजण ह्या गोष्टीवरती विचार करत बसलाय की तो मणी कोणी चोरलाय। आणि आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, तो मणी चोरल्याचा आरोप कुणावरती आला असेल तर आपल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती आलेला आहे की त्यांनीच तो सुमंतक मणी चोरलेला आहे। आणि हे सगळं त्याच्या अंगावरती आलेलं असताना तो सत्राजिताला भेटायला जातो आणि सत्राजिताला म्हणतो, अरे एवढी द्वारका माझ्याकडे आहे, या द्वारकेचा मी पूर्णपणे राजा आहे, मी द्वारकाधीश आहे, असं असताना मी तुझा सुमंतक मणी कशाला चोरीत? पण असो, तुझ्याकरता तो खूप मोठा आहे, कारण त्या रत्नाची किंमत नाही तर तो सूर्याने तुला दिलेला आहे। तर निश्चितपणे माझ्या नगरीमध्ये हा माझ्यावरच दोष आहे की मी त्याचं रक्षण करू शकलो नाही, त्यामुळे हा मणी मी तुला शोधून आल्याशिवाय मी द्वारकेमध्ये प्रवेश करणार नाही। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज द्वारकेमधून निघून गेलेले आहेत। त्यांच्यामधला योद्धा आपल्याला बघायला मिळतो, त्यांच्यामधला राजा आपल्याला बघायला मिळतो, त्यांच्यामधला मनुष्य आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांच्याबरोबरचा देवसुद्धा आपल्याला बघायला मिळतो की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठेही खचले नाहीत।
एक सेकंद विचार करा की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जागेवर आपण असतो तर काय झालं असतो. आपल्यावरती आरोप केल्यानंतर आपल्या घरच्यांनीच इतका गोंगाट घातला असता, आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांच्या फार तंगड्या तोडून टाकल्या असत्या. परंतु तसं काही झालं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याच्यामधला दोष स्वतःवरती राजा म्हणून स्वीकार केला. याला मोठ्या मनाचं म्हणतात. आणि कुठे गेलाय माहिती नसताना सुद्धा त्या अरण्यामध्ये मी जाईन आणि मी तो सुमंतक मणी शोधून आणीन. याला जिद्द म्हणतात, याला पॅशन म्हणतात, याला पराक्रम म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज द्वारकेमधनं बाहेर पडले आणि द्वारकेमध्ये बाहेर पडत असताना उद्धवजी पाठीमागे आले आणि त्यांनी उद्धवाला पहिल्यांदा सांगितलं की तू नाही, इथे थांब. द्वारकेमध्ये प्रत्येकाचं जे काही आहे ते प्रत्येक जणाचं सुखदुःख बघण्याकरता, त्यांचा व्यापार व्यवसाय सगळं चालत असताना कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं. तर मी इथे नाही म्हणून तू या ठिकाणी उभे राहा. पहिल्यांदा त्यांनी पूर्णपणे उद्धवावर जबाबदारी टाकली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अरण्याच्या दिशेने निघाले. आज अरण्यामध्ये गेलेले असताना ते सुमंतक मणी कुठे गेला असेल, ज्या ठिकाणी त्याचं प्रेत पडलेलं होतं, त्या ठिकाणी त्याचं कलेवार ठेवलेलं होतं, त्या जागेवरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ध्यान लावलं आणि ह्या भूमीवरती ह्याच्या अगोदर काय घडलंय, कसं घडलंय त्याचा विचार केला. आणि त्या विचारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना पूर्णपणे कळलं की तो सुमंतक मणी या ठिकाणी जांबुवंत घेऊन गेलेले आहेत. जांबुवंतांनी या ठिकाणी त्या सत्राजिताच्या भावाला मारलेलं आहे आणि तो मणी त्यांनी त्याच्याकडे घेतलेला आहे आणि त्याची या ठिकाणी गुफा आहे. आणि मग त्या गुफेच्या दिशेने भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघाले. आपण ज्या वेळेला द्वारकेला जाऊ त्या मूळ द्वारकेवरनं आपण माधवपुरा बीचवर येतो. माधवपुरा बीचवरनं आपण मूळ द्वारकेला येतो आणि मूळ द्वारकेमधनं द्वारकेमध्ये प्रवेश करायच्या अगोदर जवळजवळ 15 किलोमीटर अलीकडे ही गुफा आज पण आहे बरं का. ही गुफा इतकी प्रशस्त आहे की 2500 लोक कमीत कमी या ठिकाणी शांतपणे बसू शकतात. त्या ठिकाणी इतकी मोठी जागा आहे की त्या गुफेमध्ये एक एक पाण्याचा थेंब खाली पडत असतो. अतिशय सुंदर आणि आल्हाददायक त्या पूर्णपणे गुफेमधलं वातावरण असतं आणि ज्या ज्या ठिकाणी ते पाण्याचा बिंदू खाली पडतो तो खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिवलिंग तयार झालेले आहेत. अशी तुम्ही हजारो शिवलिंग त्या गुफेमध्ये बघू शकता. आणि मग त्या गुफेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर आपल्या गुफेमध्ये कोण आलं म्हणून जांबुवंतजी उठलेले आहेत आणि जांबुवंतांनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर युद्ध सुरू केलेलं आहे आणि दोघांमध्ये पूर्णपणे युद्ध झोंबलेलं आहे. आज युद्ध करत असताना देवांना सुद्धा भान नाहीये आणि त्या ठिकाणी पराक्रम, त्या ठिकाणी आपली शक्ती, त्या ठिकाणी आपली ताकद जांबुवंतजी सुद्धा लावत आहेत आणि भगवान सुद्धा स्वतः लावत आहेत आणि दोघांचं मस्त युद्ध जमलेलं आहे. आणि हे युद्ध दोघांमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना माहिती की युद्ध कशासाठी आहे, परंतु जांबुवंतजींना माहिती नाही हे युद्ध कशासाठी आहे. परंतु ते दोघं जण त्या युद्धामध्ये रंगलेले आहेत. इकडे द्वारका नगरीमध्ये सगळे चिंतेमध्ये आहेत. देवकीला काळजी वाटते की अरे माझा पुत्र गेला कुठे, यशोदेला वाटतं अरे कान्हा गेला कुठे, आणि नंद आणि पूर्णपणे म्हणजे की या विचारामध्ये मग्न आहेत की वासुदेवाला ते विचारतात की आता काय करायला पाहिजे. त्या ठिकाणी भगवान नारद येतात आणि भगवान नारदांना विचारतात की कृष्ण परमात्मा या ठिकाणी नाही आहेत. आज जवळजवळ त्यांना जाऊन या ठिकाणी 9 दिवस झालेले आहेत. 9 दिवस लोटले, अजून सुद्धा ते आलेले नाहीत. आता आम्ही काय करावं. आणि त्यावेळेला नारद त्यांना म्हणतात की आता आपण आई भगवतीची प्रार्थना करायला पाहिजे. मी तुम्हाला देवी भागवत सांगतो, तुम्ही सगळ्यांनी देवी भागवताचं पूर्णपणे चिंतन करा, तुम्ही सगळ्यांनी देवी भागवत ऐका आणि निश्चितपणे आई भगवती भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना जिथे असेल तिथे शक्ती प्रदान करेल आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा लवकरात लवकर तो सुमंतक मणी घेऊन आपल्यापर्यंत पोचतील. आणि मग त्या ठिकाणी देवीचा पूर्णपणे जयघोष चाललेला आहे, अंबेची पूर्णपणे साधना चालू आहे आणि नारद स्वतः त्या ठिकाणी तंबोरा घेऊन उभे आहेत आणि नारद स्वतः त्या ठिकाणी देवी भागवत सांगतायत. आता द्वारकेच्या नगरीमध्ये आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या ठिकाणी द्वारकाधीश आहेत त्या ठिकाणी देवीचा जयघोष चालला आहे. त्या ठिकाणी देवीची उपासना चालली आहे, त्या ठिकाणी कात्यायनीची उपासना चाललेली आहे आणि त्या ठिकाणी आज सुद्धा ते शक्तिपीठ आहे बरं का, की ज्या शक्तिपीठाची पूर्णपणे साधना केली गेली. आपण शक्तिपीठाच्या यात्रेमध्ये नक्की त्या शक्तिपीठाबद्दल ऐकूया. हा प्रसंग त्याच्यामध्ये खूप वेगळा आहे, तो आणखीन समजून घेऊया. या ठिकाणी नारदांचं सुंदर असं कीर्तन, सुंदर असं त्याच्यावरती भागवत मार्गदर्शन चालू आहे आणि देवी भागवतामध्ये सगळेजण रमलेले आहेत. इथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा घनघोर युद्ध जांबुवंताबरोबर करतायत आणि आता जांबुवंत कुठेतरी थकलेत आणि देवसुद्धा कुठेतरी थकलेत, परंतु ताकदीमध्ये कोणी कुणाला कमी पडत नाही. आणि आता जांबुवंत जे असं म्हणतायत की असं लांब जाऊन देवाच्या अंगावर धावून जावं आणि या श्रीकृष्ण परमात्म्याच्या पूर्णपणे देहाच्या चिंधड्या कराव्या. असा एका योद्ध्याचा पराक्रम धावत येऊन दाखवायला जांबुवंतजी येत आहेत
आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेला राम अवतारामध्ये प्रगट होत आहेत. जांबुवंतजींनी आपल्यासमोर रामाला उभं बघितलं, त्याच ठिकाणी पूर्णपणे स्वतःचं सगळं वैभव, स्वतःचं सगळं शक्ती, सगळी ताकद गळून पडली आणि त्या ठिकाणी देवाच्या पायावरती नतमस्तक झाले आणि म्हणले, देवा किती मोठा गुन्हा माझ्याकडनं केलात, आता लगेच मला या ठिकाणी मृत्यू द्या, मला या ठिकाणी मारून टाका. आणि त्या ठिकाणी राम त्या ठिकाणी जांबुवंतांना उचलत आहेत आणि म्हणतात, अहो जांबुवंतजी, तुम्ही चिरंजीव आहात, तुम्हाला मी कशाला मारू आणि कसं काय मी तुम्हाला मारू शकतो, तुम्ही मला मारू शकता पण मी तुम्हाला मारू शकत नाही, तुम्ही चिरंजीव आहात. मग जांबुवंतजी त्या ठिकाणी माफी मागतात आणि म्हणतात की हे रामराया, तूच या शरीरामध्ये होतास, तूच कृष्ण अवतारामध्ये आहेस, तर मी तुला का ओळखलं नाही, का आपलं युद्ध झालं. त्यावेळेला राम म्हणतात, कुठेतरी मनाला हा प्रश्न विचारा, ज्यावेळेला मी रावणाबरोबर युद्ध करत होतो त्यावेळेला माझे अजानुबाहू बघून तुमच्या मनामध्ये इच्छा होत होती की खरंच असा कोणीतरी योद्धा मला मिळावा, मला त्याच्याबरोबर युद्ध करता यावं, मला त्याच्याबरोबर कुस्ती खेळता यावी, मला त्याच्याबरोबर ते मुष्टियुद्ध करता यावं, या सगळ्या तुमच्या मनामधले संकल्प होते. मी त्यावेळेला सुद्धा एक राम म्हणून तुमच्याबरोबर असलो तरी माझ्यामध्ये देवत्व होतं. तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा तुम्ही जी व्यक्त केली आहे ती पूर्ण करणं माझं कर्तव्य होतं. त्या जन्मामध्ये ते शक्य नव्हतं, कारण त्यावेळेला आपण एकाच पक्षामध्ये होतो. मग ह्या जन्मामध्ये आपली ओळख नाही आहे, त्याच वेळेला युद्ध शक्य होतं. आता युद्ध झाल्यानंतर, माझा अवतार तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की आपण कुणाच्या पक्षामध्ये आहोत. ते त्या ठिकाणी उभे राहिले आणि म्हणले की देवा, तुम्ही का आलेला होता तिथे ते मला आता सांगा. ते म्हणले, तुमच्याशी युद्ध करण्याकरता, तुमच्या मनामध्ये जी राम अवतारापासूनची इच्छा आहे, माझे अजानुबाहू तुमच्याबरोबर खेळण्याकरता, कुस्ती खेळण्याकरता, तुम्हाला रगडण्याकरता, तुम्हाला जाणीव करून देण्याकरता की तुम्ही चिरंजीव आहात, तुम्ही म्हातारे झालेले नाही आहेत, तर तीच ताकद तुमच्यामध्ये आहे. जांबुवंतजींना मोठा आनंद झाला आणि त्यांनी देवाला पुन्हा एकदा विचारलं की सांगा ना, मी पूर्णपणे अज्ञानी आहे, तुम्ही गुफेमध्ये का प्रवेश केलेला. त्यावेळेला भगवान त्यांना प्रेमाने म्हणतात की तो सुमंतक मणी तुमच्याकडे आहे आणि तो मी चोरल्याचा माझ्यावरती आरोप आला आहे, तर माझा आरोप मला पूर्णपणे धुवायचा आहे, मला स्वच्छ व्हायचं आहे, कारण कलंक आहे हा काजळापेक्षा काळा आहे आणि माझ्या नावावर कलंक लागायला नको. जांबुवंतजी मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी सुमंतक मणी त्यांना देतात आणि सांगतात की देवा, या सुमंतक मणीचा स्वीकार करा, तुम्हाला द्यायचा आहे त्याला हा मणी द्या आणि तुमच्यावरचा कलंक पूर्णपणे धुवून टाका आणि मला माफी करण्याकरता, मला खरंच तुम्ही माफ केलंय याची मला खात्री पडण्याकरता माझं एक ऐकाल का. त्यावेळेला प्रभू म्हणतात की अहो, तुमचं ऐकायलाच तर इथे आलेलो आहे, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरता तुमच्या गुफेमध्ये आलेलो आहे. जांबुवंतजी त्या ठिकाणी आपल्या मुलीला बोलवतात आणि जांबुवंतीचा हात त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात देतात आणि त्यांना सांगतात की ही माझी मुलगी आहे, या मुलीचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा आणि हिला राणीचा दर्जा द्या. तुमच्यानी माझ्या प्रेमाचं हेच एक प्रतीक आहे आणि तुम्ही प्रेमाने हिच्याबरोबर संसार करा. जांबुवंतजींची ही इच्छासुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी मान्य केली. राम अवतारामध्ये त्यांची जी इच्छा होती, जी व्यक्त झाली नाही, तर ती सुद्धा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण केली. कृष्ण अवतारामध्ये त्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्या क्षणात ती इच्छा पूर्ण केली. जांबुवंतींचा पूर्णपणे स्वीकार केला. राम अवतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये हाच फरक आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम होता तरी तो सगळ्यांचं पूर्ण करत होता. हा अमर्याद पुरुषोत्तम आहे, हा आत्ता, इथे आणि लगेच चुटकीसारख्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. कृष्णाने त्या ठिकाणी आपला दावा ठोकला. जांबुवंतीला घेऊन तो त्या ठिकाणी पुन्हा द्वारका नगरीमध्ये आला. इकडे नारदांनी देवी भागवत पूर्ण केलं. सगळे देवेचा, आई अंबेचा उदो करत आहेत, जयघोष करत आहेत आणि त्या जयघोषामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जांबुवंतीला घेऊन आणि हातामध्ये सुमंतक मणी घेऊन आले. कृष्णाचा सगळ्यांनी जय जयकार केला. सुमंतक मणी सत्राजिताच्या स्वाधीन केला आणि देवाने स्वतःवरचा कलंक धुतला. सांगायचं हे तात्पर्य आहे की द्वारकाधीशवर सुद्धा चिखलफेक होते, द्वारकाधीशवर सुद्धा आरोप लावले जातात, द्वारकाधीशला सुद्धा नावं ठेवली जातात. म्हणून द्वारकाधीश कधीच त्या बाजूने पाठ फिरवत नाही, तर द्वारकाधीश त्या ठिकाणी स्वतः लढतो आणि स्वतःचं नाव स्वतः उज्ज्वल करून दाखवतो. कृष्ण आमच्या संगतीमध्ये आहेत, आमच्यावर सुद्धा आरोप होतील, प्रत्यारोप आमच्यावर सुद्धा होतील, पण आमच्याबरोबर कृष्ण आहेत, आम्ही ते सगळे धुवून काढले पाहिजेत. कलंक काजल से काली हे आम्हाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. त्या ठिकाणी कृष्णाचा संस्कार आहे. जेव्हा केव्हा आपण द्वारकेला जाऊ त्यावेळेला नक्की जांबुवंत गुफेमध्ये तुम्हाला घेऊन जाईन आणि कलंक काजल से काली, तो कलंक देवाने स्वतःवरचा कसा धुवून घेतला, कसा पराक्रम केला, तो आपण पूर्णपणे डोळ्यांनी त्या ठिकाणी बघूया. ते रूप आणि ती संपूर्ण अतिप्राचीन जागा बघून तुम्हाला सुद्धा धन्य झाल्यासारखं वाटेल. तत्पूर्वी तुम्हाला एक आठवण की 16 आणि 17 डिसेंबर आपण पंढरपूरला जाणार आहोत. 11व्या कृष्णधाममध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि पांडुरंगाच्या सानिध्यात आपण असणार आहोत. तिथे आपलं कीर्तन असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण
पंढरपुराचं दर्शन असणार आहे। या कृष्णधाम यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहात। खाली जे नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि तुमचं नाव निश्चितपणे नियोजित करा। या यात्रेमध्ये आपण सगळे बरोबर जाऊया, आपण हरिकीर्तन करूया, आपण हरिभजनामध्ये रमूया। आज इथेच थांबूया। ओम साईराम।